Welcome to all the students in Rayat Shikshan Samstara Satara, Rayat Online School Education Roads Project. Myself, Miss Jain Shweta Prakash from Tukaram Hari Wajekar Uच्च Madhyamik Vidyalay Funde. Today we are going to learn our bookkeeping and accountancy subject, chapter number 10, Computer in Accounting. In textbook, we are seen chapter number 10, Computer in Accounting. First, we are discussing marking scheme in a board exam. In board exam, we are seen in a question paper, question number 4, solve any one from the following issue of shares or computer in accounting. बोर्ड क्वेश्चन पेपरमध्ये आपण क्वेश्चन नंबर 4 हा बघणार आहोत. तुम्हाला दोघांपैकी कोणताही एक प्रश्न सोडवायचा आहे. चॅप्टर नंबर 8 ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत, इश्यू ऑफ शेअर्स और कॉम्प्युटर इन अकाउंटिंग, जो आता आपण सुरुवात करत आहोत. इन बोर्ड एक्झाम कॉम्प्युटर इन अकाउंटिंगवर प्रॅक्टिकल क्वेश्चन्स येणार आहे 8 मार्क्ससाठी आणि ऑब्जेक्टिव्ह असणार आहे 1 मार्क्ससाठी. लेट्स स्टार्ट कन्सेप्ट ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीमची कन्सेप्ट काय आहे, संकल्पना काय आहे ते आपण बघतोय. द युजेस ऑफ कॉम्प्युटर्स अँड इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी इन अकाउंटिंग प्रोसेस हॅज रिव्हॉल्युशन्ड द मॉडर्न बिझनेस कन्सेप्ट सो दॅट द प्रोसेस ऑफ डिसिजन मेकिंग हॅज बिकम क्विक, ॲक्युरेट, टाइमली अँड मच इझिली. वर्तमान काळात प्रत्येकजण कॉम्प्युटरचा, संगणकाचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. संगणकीय व माहिती तंत्रज्ञानाच्या क्रांतीमुळे आधुनिक व्यावसायिक संकल्पना बदलल्या, ज्यामुळे निर्णय प्रक्रिया जलद, अचूक व सोप्या झाल्या. संगणकीय लेखांकन प्रणाली ही लेखांकन प्रक्रिया सोपी करते, तसंच जास्त उपयुक्त व स्वयंचलित करते. A computerized accounting system helps to implement accounting process and makes it user friendly with automation. Computerized accounting system are software programs which help to store data information in accounting system. ही जी कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम आहे ती आपण जशी आपण त्यांना आज्ञा देतो तसं, ज्यामुळे आपण विविध उपयुक्त माहिती ही लेखांकन प्रणालीमध्ये साठवू शकतो. ही प्रणाली संगणक महाजाल म्हणजे इंटरनेट तसंच अनेक दूरस्थ संगणकीय उपकरणे याच्याद्वारे जोडलेली असते आणि संगणकीय लेखांकन प्रणालीद्वारे व्यवसायात विविध प्रकारचे उपयुक्त अहवाल व विवरणपत्रे बनवली जातात. इट इज कनेक्टेड वाया कॉम्प्युटर नेटवर्क सर्व्हर और रिमोट access device with the internet. The company or firm prepare various reports and statement with the help of computer in accounting system. The most important thing is a company or a firm prepare its reports as per generally accepted accounting principle, ज्याला गॅप अंडर दिस सिस्टीम असं म्हटलं जातं. अतिशय महत्त्वाची गोष्ट म्हणजे अहवाल बनवताना सर्वसामान्य लेखांकन तत्वाचा म्हणजेच गॅप, ज्याला म्हटलं जातं जनरली ॲक्सेप्टेड अकाउंटिंग प्रिन्सिपल, याद्वारे विचार केला जातो. आता आपण बघतोय फीचर्स ऑफ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. फीचर्स काय आहे त्याचे वैशिष्ट्ये. फर्स्ट, इंटरग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन. Computerized accounting system is designed to make it user friendly, automated and integrate for all the business process such as purchase, sales, finance, inventory, payroll and manufacturing. With the computerized accounting system, we can keep accurate, up-to-date business information within time limit. Computerized accounting is a mixed with the management information system with multi-lingual and data organization capabilities to support the company. All the business operations are easy and cost effective. So, ही जी पहिलं वैशिष्ट्य आहे इंटरग्रेटेड डेट अँड इन्फॉर्मेशन, म्हणजेच याच्यात एकात्मिक संकलित माहिती असते. याच्यात काय असतं तर ह्या प्रणालीद्वारे आपण अशा प्रकारे
खरेदी, विक्री, आर्थिक नोंदणी, पगार नोंदणी, उत्पादन नोंदणी अशा अनेक व्यावसायिक प्रक्रिया ह्या सोप्या व स्वयंचलित होतात. संगणकीय लेखांकनामुळे म्हणजेच आपण कॉम्प्युटराइज अकाउंटिंग केलं तर अचूक आणि अद्ययावत व्यावसायिक माहिती ही तात्काळ उपलब्ध होते. संगणकीय लेखांकन हे व्यवस्थापन सूचना प्रणाली म्हणजेच मॅनेजमेंट इन्फॉर्मेशन सिस्टीम बरोबर एकत्रित काम करून हे प्रमंडळाला व्यावसायिक प्रक्रिया सहज व सोप्या कॉस्ट कमी मूल्यवर्धित करण्यासाठी मदत करतात. सेकंड आहे ॲक्युरेसी अँड स्पीड. याची जी अचूकता आणि गतिमानता असते ती. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग हॅज अ व्हॅरियस कस्टमाइज्ड templates and software for users which allow fast and accurate data entry and transaction operation. Thus, after recording the business transaction is generated the various information and report automatically. अचूक याच्यात संगणकीय प्रणालीत उपभोक्त्याला समजतील असे अनेक आराखडे असतात जे ताबडतोब अचूकपणे व्यवहारांच्या माहितीची नोंद पुरवतात. त्यामुळे व्यवहारांची नोंद होताच विविध माहिती व अहवाल स्वयंचलितरित्या तयार होतात. म्हणजे वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळी पोस्टिंग करावी लागत नाही. एक वेळेस तुम्ही केलं की ॲटोमॅटिकली ते जे ग्राफ्स असतील, ते जे रिपोर्ट्स असतील ते ॲटोमॅटिकली जनरेट होतात. थर्ड आहे क्विक डिसिजन मेकिंग. याच्याने त्वरित निर्णय प्रक्रिया होते. द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम जनरेट रिअल टाइम इन्फॉर्मेशन फॉर क्विक डिसिजन. द कंपनी ऑफ फर्म कॅन प्लॅन इट्स ॲक्टिव्हिटी विथ द हेल्प ऑफ द comprehensive MIS report and instant access to complete the critical information of the company. याच्यात त्वरित निर्णय प्रक्रिया होऊ शकते. ताबडतोब संगणकीय लेखन प्रणालीद्वारे ताबडतोब माहिती उपलब्ध होत असल्यामुळे त्वरित निर्णय घेणे सोपे होते. त्यामुळेच कोणतंही बिझनेस असेल, प्रमंडळ असेल, कंपनी असेल, नियोजन, ग्राहक आधार वाढवणे, विस्तृत व्यवस्थापन सूचना प्रणालीचा अहवाल तयार करणे तसंच अत्यंत महत्त्वाची व संपूर्ण माहिती त्वरित उपलब्ध होते. फोर्थ आहे मॉडर्न अँड इंटरग्रेटेड म्हणजेच मर्यादित व एकात्मिक. It helps to save time in recording business transaction as compared to manual accounting system. Various financial statements such as a trial balance, profit and loss account, balance sheet can be derived at any point of the time within a fraction of a second. याच्यात काय होतं की आपण जे हाताने मॅन्युअल हस्तलिखित पहिले जे अकाउंटिंग होत होतं त्याच्या तुलनेत त्याला कमी वेळ लागतो. म्हणजेच अनेक जे आपल्याला लागणारे स्टेटमेंट्स आहे, ट्रायल बॅलन्स आहे, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आहे, बॅलन्स शीट आहे, हे आपण काही सेकंदात आपल्याला तिथे उपलब्ध होतात. पाचवा आहे इमिजिएटली अवेलेबिलिटी ऑफ बुक्स ऑफ अकाउंटिंग. इथे हिशोब पुस्तकांची त्वरित म्हणजे ताबडतोब उपलब्धता होते. इन अ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम बुक्स अँड रजिस्टर लाईक कॅश बुक, बँक बुक, परचेस रजिस्टर, सेल्स रजिस्टर and statements of account like receivables and payables are readily available at any point of a time. ह्या प्रणालीद्वारे म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंगमुळे आपल्याला लागणारे कोणतेही बुक्स आपल्याला ज्या वेळी लागते कोणत्याही वेळी तयार स्वरूपात मिळते. सिक्स्थ आहे सेक्युरिटी, सुरक्षितता. द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम इज मोर सेक्युअर. डाटा अँड इन्फॉर्मेशन कॅन बी केप्ट कॉन्फिडेंटली अँड confidentially as compared to the traditional accounting system. In this security system, user can create multiple user security control for the various user. आपण बघतोय की आपण जर कॉम्प्युटराइज आता आपण मोबाईल वापरतोय तर आपला मोबाईल आपल्या कसा सुरक्षित आहे. आपण पासवर्ड टाकून ठेवू शकतो, आपलं फिंगरप्रिंट असेल, आपलं स्क्रीन असेल, वेगवेगळ्या पद्धतीने आपण सुरक्षित ठेवू शकतो. तसंच कॉम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये सुरक्षितता जास्त आहे. आपण ती जी माहिती आहे ती सुरक्षित आणि गोपनीय ठेवू शकतो. सेवन्थ आहे ट्रान्सपरन्सी, पारदर्शकता. Computerized accounting system help the business organization to keep greater transparency in the day-to-day business operation. या प्रणालीमुळे आपण रोजचे जे व्यावसायिक आपले जे ट्रान्झॅक्शन होत आहेत त्याची आपण ट्रान्सपरन्सी ठेवू शकतो. आपल्याला लगेच त्याच्यात पारदर्शकता मिळू शकते की आपण रोज काय ट्रान्झॅक्शन केलेले आहेत. 8 आहे ग्रुपिंग ऑफ अकाउंटिंग.
appropriate grouping of accounts is required to be done in a computerized accounting system. Normally, ledger accounts are classified under groups like assets, liability, income and expenditure. As per requirement, these groups are further divided into subgroups as per convenience ऑफ द युजर. ह्या संगणकीय लेखांकनामध्ये म्हणजे कॉम्प्युटराइज अकाउंटिंगमध्ये एकसारख्या स्वरूपाच्या खात्याचा गट करणे गरजेचे असते. आपण बघतोय लेजर अकाउंट करताना आपल्याला ते असलं पाहिजे. मग कॉम्प्युटराइज अकाउंटिंगमुळे हे लवकर होतं. साधारणपणे खात्याची विभागणी ॲसेट्स, लायबिलिटी, इन्कम, एक्सपेंडिचर, संपत्ती, देयता, उत्पन्न, खर्च या प्रकारात केली जाते आणि कॉम्प्युटराइज अकाउंटिंगमुळे ही वेळोवेळी होत असते. ओके, लेट्स स्टार्ट. इम्पॉर्टन्स ऑफ कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीम. का आपल्या आयुष्यात किंवा कोणत्याही बिझनेस ऑर्गनायझेशनला कॉम्प्युटर अकाउंटिंगचा महत्त्व आहे हे आपण बघतोय. फर्स्ट, ऑटोमेशन. All the calculation are automatically done by the accounting software with minimum time as a compared to manual accounting calculation. याच्यामुळे काय होतं की ॲटोमॅटिकली तिथे अकाउंटिंग सॉफ्टवेअरमध्ये कॅल्क्युलेशन होतं. त्याच्यामुळे चूक होत नाही आणि आपण जे लेखी करतो त्या प्रमाणात हे लवकर होतं. सेकंड आहे मल्टी युजर फॅसिलिटीज. याच्यात वेगवेगळे अनेक उपभोक्ता असू शकतात. मल्टी युजर फॅसिलिटी अनेबल द बिझनेस मॅन ॲक्सेस अकाउंटिंग इन्फॉर्मेशन ऑनलाईन ऑर ऑफलाईन विथ मोर युजर्स कंट्रोल आउटसाइड ऑफ द ऑफिस ऑर विदिन ऑफिस. इन अ बिग business houses, this facility is useful as data entry can be done by many operators or on different computer simulator. याच्यात काय होतं की अकाउंटिंग सिस्टीमचा एक हे असतं की वेगवेगळ्या कॉम्प्युटरला जोडलेले असतात. त्याच्यामुळे काय होतं ऑनलाईन, ऑफलाईन, कोणी घरी किंवा ऑफिसमध्ये राहून सगळ्या ठिकाणाहून राहून एकाच बिझनेसचे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतात. नोंदणी एकाच वेळी विविध लोक, विविध उपभोक्ते करू शकता. म्हणजे याच्याने काय होतं टाईम वाचतो आणि प्रत्येक व्यक्ती आपलं काम करू शकतो. थर्ड आहे ॲक्युरेसी, अचूकता. Computerized accounting software is a more accurate as compared to human being. All calculation like addition, subtraction and statistical calculation are automatically done by software. याच्यात काय होतं अचूकता. आपण हाताने केलेला बेरीज वजाबाकी असेल आता त्यापेक्षा जे सॉफ्टवेअरमध्ये होतं आहे, मोबाईलमध्ये होतं आहे किंवा कॉम्प्युटराइज्डमध्ये होतं आहे त्याचं काय असतं अचूकता जास्त असते. बेरीज असेल, वजाबाकी असेल, आकडेवारी असेल, काहीही आपोआप होतात म्हणून इथे काय होतं अचूक काम होतं आहे. फोर्थ आहे स्पीड म्हणजेच गतिमानता. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर वर्क फास्टर दॅन मॅन्युअल अकाउंटिंग प्रोसेस. इट जनरेट्स ऑल फायनान्शियल स्टेटमेंट अँड रिपोर्ट स्पीडली ॲज पर युजर रिक्वायरमेंट. याच्यात काय होतं एक एंट्री केली याला वेगवेगळ्या एंट्री करायची गरज नाही. जसं आपण मॅन्युअल करताना आपण शिकलो 11वी जनरल, लेजर, त्याच्यानंतर पुढचे ट्रायल बॅलन्स, त्यानंतर फायनल अकाउंट. अशा प्रोसेसमध्ये न जाता याच्यात फक्त एक एंट्री केली तर त्याची रेकॉर्डिंग सरळ होते, प्रत्येक ठिकाणी होते आणि त्यामुळे काय होतं की जो अहवाल लागतोय आपल्याला, जे स्टेटमेंट्स लागत आहे ते लगेच जनरेट होतात आणि लगेच ताबडतोब मिळतात. फिफ्थ, रिडक्शन इन अ कॉस्ट. मूल्य कपात होते. ॲज द फायनान्शियल रेकॉर्ड आर टू बी एंटर ओनली वन्स इन द सिस्टीम द अकाउंट विल सेव्ह हिज टाइम इन मेंटेनिंग द रेकॉर्ड्स. दिस विल अनेबल द बिझनेस ऑर्गनायझेशन टू एम्प्लॉय फ्यू अकाउंटिंग पर्सनल. याच्यात काय होतात की एक नोंद केली, अनेक आर्थिक विवरांची नोंद ही संगणकीय प्रणालीद्वारे एकदाच करावी लागते. त्यामुळे कमी मनुष्यबळात म्हणजे एक व्यक्तीने जरी केली तर ते सहज शक्य होतं, त्यामुळे पैशाची बचत होते. सिक्स्थ आहे सिस्टमॅटिकली अँड अप टू डेट रेकॉर्ड्स. Computerized accounting system ensure systematic and up-to-date financial record of the business organization. ह्या पद्धतीमुळे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमुळे काय होतं तर एक शिस्तबद्ध जी नोंद आहे ती वेळेत आणि अचूक पद्धतीने होते. सेवन्थ आहे ह्यूज स्टोरेज कॅपॅसिटी. मोठ्या प्रमाणात स्टोरेज करण्याची, संग्रहण करण्याची क्षमता याच्यात असते. इन केस ऑफ मॅन्युअल अकाउंटिंग इट इज रिक्वायर्ड टू मेंटेन सेपरेट बुक्स अँड रजिस्टर फॉर इच फायनान्शियल इयर. इन केस ऑफ कॉम्प्युटराइज सिस्टीम वन कॉम्प्युटर सॉफ्टवेअर कॅन स्टोअर द अकाउंटिंग रेकॉर्ड्स फॉर मेनी इयर्स. आपण बघतोय मॅन्युअल जर आपण वहीत करतोय तर आपल्याला प्रत्येक वर्षासाठी एक वेगवेगळी वही करावी लागेल, वेगवेगळी बुक मेंटेन करावी लागेल. तसं कॉम्प्युटराइजमध्ये नसतं. आपण खूप वर्षांसाठी 20-25 वर्ष, 30 वर्षाचा सुद्धा रेकॉर्ड आपण एका कॉम्प्युटरमध्ये करू शकतो. 8 आहे कॉम्पॅक्ट, संक्षिप्त स्वरूप.
No matter how voluminous the financial data is, the computer can store it in a compact way. The financial information can be stored on the hard disk and if required backup can be taken on the external storage device which require very little space. मोठ्या प्रमाणात असलेल्या आर्थिक नोंदणी ही कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममध्ये अतिशय कमी जागेत साठवून ठेवता येतात. संगणकाच्या हार्ड डिस्कवर ही माहिती साठवून दुसऱ्या एखाद्या संगणकावर जर ही माहिती द्यायची असेल तरी आपल्याला सुरक्षितपणे साठवता येतात. ओके. 9th, ट्रान्सफरबिलिटी अँड शेअरिंग इन्फॉर्मेशन. जर माहितीचं हस्तांतर करायचं असेल तर कसं? कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम अलाउ द बिझनेस ऑर्गनायझेशन टू शेअर द फायनान्शियल इन्फॉर्मेशन विथ द इंटरेस्टेड पार्टीज. द इन्फॉर्मेशन कॅन बी शेअर विथ द हेल्प ऑफ printouts or can also be shared with the soft copy. Example, through pen drive or internet transfer. आपण बघतोय जर आपण कॉम्प्युटरमध्ये काही करतोय आणि एखाद्या व्यक्तीला आपल्याला ते शेअर करायची तर ती सहज शक्य होते. आपण प्रिंटआउट काढून देऊ शकतो किंवा एका कॉम्प्युटरमधून दुसऱ्या कॉम्प्युटरमध्ये इंटरनेटद्वारे जसं मेल करू शकतो, पेन ड्राईव्हने किंवा मेलने आपण ट्रान्सफर करू शकतो. ओके. लेट्स सी कॉम्पोनेंट्स फ्रॉम द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. हे खूप महत्त्वाचं आहे. कॉम्पोनेंट्स कोणत्या कोणत्या गोष्टी, कोणते कोणते घटक कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये इन्क्लुडेड आहे. फर्स्ट हार्डवेअर, सेकंड आहे सॉफ्टवेअर. हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. फर्स्ट हार्डवेअर. Hardware is the electronic equipment that include computers, disks, drives, monitors, printers, and the network that connect with them. Most modern accounting system required a network, the system of electronic linkage that allow different computers to share the information within a network. हार्डवेअर काय आहे? संगणकातील हार्डवेअर हे असे इलेक्ट्रॉनिक साधन आहे की ज्याद्वारे डिस्क ड्राईव्ह, मॉनिटर, प्रिंटर अशा सर्व गोष्टी एकमेकांना जोडलेल्या असतात. ह्या अद्ययावत कॉम्प्युटराइज्ड सिस्टीममध्ये या संगणकीय जाळ्यांची माहितीच्या सामायिकरणासाठी गरज असते. ह्या जाळ्याद्वारे ज्या संगणकात सर्व माहिती साठवलेली आहे तो मुख्य संगणक इतर संगणकांना जोडलेला असतो. हार्डवेअर व सॉफ्टवेअर याचं एकमेकांशी योग्य जे समन्वय साधून ऑडिटर एक जागी बसून भारतातील कोणत्याही राज्यातील म्हणजे जर महाराष्ट्र, कर्नाटक इत्यादी राज्यातील ग्राहकांच्या आर्थिक व्यवहारांची नोंदणी पाहू शकतो. त्यामुळे अंकेक्षणाचे काम हे कमी खर्चात होत असते. इन द नेटवर्क सिस्टीम मेनी कॉम्प्युटर्स कॅन बी कनेक्टेड टू द मेन कॉम्प्युटर ऑर सर्व्हर विच स्टोर द प्रोग्राम अँड द डाटा विथ द राईट कम्युनिकेशन ऑफ हार्डवेअर अँड सॉफ्टवेअर. अँड ऑडिटर इन महाराष्ट्र कॅन ॲक्सेस द डाटा अ क्लायंट लोकेटेड इन अ केरला. द रिझल्ट इज अ स्पीडर audit for the client, often at a lower cost than the cost incurred if the auditor had to perform on the work on site in India. आपण बघतोय कोरोना परिस्थितीत लोक घरी बसून काम करत होते. कसं शक्य आहे? तर हे हार्डवेअरद्वारे एक संगणक दुसऱ्या संगणकाशी जोडलेलं असतं. सेकंड आहे बी सॉफ्टवेअर. Software is the set of programs that direct the computers to perform the desired task. Accounting software accepts, edits, and stores transactions and data generate the reports. संगणकाद्वारे ज्या प्रकारे काम करणं अपेक्षित आहे त्या सर्व आज्ञांचा संच म्हणजेच सॉफ्टवेअर, ज्यामध्ये माहिती साठवली जाते व व्यवसाय उपयुक्त अहवाल तयार केला जातो. अनेक लेखांकन सॉफ्टवेअर या इतर संगणकीय प्रक्रियेपेक्षा स्वतंत्रपणे काम करत असतो. कॉम्प्युटर अकाउंटिंग सिस्टीम जे आहे ते आपण बघितली. मुख्य घटक काय आहे? हार्डवेअर आणि सॉफ्टवेअर. ह्या दोनच गोष्टी खूप महत्त्वाच्या आहे. याच्यात तिसरा घटक व्यवसायातील कर्मचारी आहे. जरी कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग आहे, हार्डवेअर सॉफ्टवेअर काम करतं, पण जोपर्यंत एक व्यक्ती बसून काम करणार नाही, रिपोर्ट करणार नाही किंवा ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करणार नाही तोपर्यंत शक्य आहे का? नाही. मग तिसरा महत्त्वाचा घटक पण आहे व्यवसायातील कर्मचारी. ओके. आता आपण बघतोय पुढचं
Personnel are critical to the success of any endeavor because people operate the system. Modern accounting system gives non-accounting personnel access to part of the system. Management of a computerized accounting system require carefully planning of data security and grooming of the people in the organization who will have access to the data. Security is sought by the using passwords, codes that permit access the computerized accounting. म्हणजे जो व्यक्ती वापरणार आहे त्याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. मग पासवर्ड ठेवून, कोड ठेवून ज्याला यूज करायचं आहे ती एक सिक्युरिटी ठेवली पाहिजे. लेट्स स्टार्ट. क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्सची जे आहे, जे लागणार आहे अकाउंटिंगसाठी, त्याची निर्मिती कशी केली जाते, ते कसे बनवले जातात हे आपण बघतोय. फर्स्ट, क्रिएशन ऑफ अकाउंटिंग डॉक्युमेंट्स. कॉम्प्युटर सॉफ्टवेअर हेल्प इन क्रिएटिंग डिफरंट accounting documents like cash memo, voucher, receipt and invoices etc. आपल्याला जे डॉक्युमेंट्स लागतात अकाउंटिंगसाठी ते सॉफ्टवेअरमध्ये बनवले जातात. जसं कॅश मेमो असतील, आपण एखाद्या दुकानावर जातो, आपण पेमेंट केल्यानंतर आता आपल्याला कॉम्प्युटराइज्ड बिल मिळतं, त्याला काय म्हटलं जातं, कॅश मेमो, व्हाउचर्स, रिसिप्ट, इनव्हॉइसेस. सेकंड आहे रेकॉर्डिंग ऑफ ट्रान्झॅक्शन. व्यवहारांची नोंद कशी केली जाते. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर आर यूज टू रेकॉर्ड द डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन. इट रेड्यूस पेपर वर्क. याच्यामुळे काय फायदा होतो की रोजच्या ज्या नोंदणी आहे, व्यवहाराच्या नोंदणी रोजच्या रोज करता येते आणि त्याच्यामुळे काय होते, कागदाची बचत होते. तिसरं आहे प्रिपरेशन ऑफ trial balance and financial statement. After recording the transaction, the data is automatically transferred in a ledger through the software. Voucher are prepared on the basis of data recorded into the computer. Trading and profit and loss account and balance sheet is ॲटोमॅटिकली प्रिपेअर्ड. याच्यात काय होतं, जसं मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये जर्नल करा, त्याच्यानंतर लेजर, त्याच्यानंतर ट्रायल बॅलन्स, त्याच्यानंतर पूर्ण बॅलन्स शीट, त्याच्यानंतर फायनल अकाउंट, हे सगळं बनवण्यासाठी आपला वेळ जातो. तसं याच्यात नाही आहे. एक वेळेस जर ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड झाला तर ऑटोमॅटिकली ते ट्रान्सफर होतं लेजरमध्ये. लेजरमधून ऑटोमॅटिकली व्हाउचर्समधून जाऊन ते काय होतं, तिथे आपल्याला ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट आणि बॅलन्स शीट ऑटोमॅटिकली प्रिपेअर होते, ऑटोमॅटिकली बनते. पुढचं आहे जे हे अकाउंटिंग सिस्टीम चालते कशा पद्धतीने, इनपुट, त्याच्यानंतर प्रोसेसिंग अँड लास्ट आउटपुट. कोणतीही प्रणाली यशस्वी होणे ही त्या प्रणालीवर काम करणाऱ्या व्यक्तीवर अवलंबून आहे. जर एखाद्या व्यक्तीने त्याच्यात डेटा चुकीचा भरला तर काय होईल, आउटपुट जो येणार आहे तो चुकीचा येईल. कारण कॉम्प्युटरमध्ये जे आपण रेकॉर्ड करतो त्या पद्धतीने आपल्याला माहिती मिळणार आहे. त्यामुळे जो व्यक्ती काम करतो आहे त्याचा सहभाग किती व्यवस्थित प्रमाणात आपल्याला मिळतोय हे याच्यात बघितलं जातं. व्यवहाराचा जो स्रोत असलेल्या कागदपत्राद्वारे, जसे हे विक्रीची पावती, बँक डिपॉझिटची पावती, खरेदी, आदेश, उपयुक्त माहिती ही संगणकीय लेखांकनात नोंद करण्यासाठी वापरली जाते. संगणकीय लेखांकन प्रणालीत म्हणजे कॉम्प्युटर अकाउंटिंगमध्ये ती माहिती एक विशिष्ट आराखड्यात व विशिष्ट क्रमाने लागते. जसे व्यवहार ज्यामध्ये अपूर्ण माहिती दिलेली आहे, जसे की तारीख उपलब्ध नसणे, खाते क्रमांक नसणे इत्यादी महत्त्वाची माहिती दिलेली नसेल तर अशा स्वरूपाची व्यवहारांची नोंद कॉम्प्युटर अकाउंटिंगमध्ये होऊ शकत नाही. निर्णय प्रक्रियेसाठी आवश्यक जो अहवाल आहे म्हणजेच निष्कर्ष, त्याचे स्वरूप तसंच किंवा इतर गोष्टी आहे त्या असणं आवश्यक आहे. लेट स्टार्ट comparison between manual accounting process and computerizing accounting प्रोसेस. आपण आता बघितलं की कॉम्प्युटराइज अकाउंटिंग कसं केलं जातं आणि मॅन्युअल आपण शिकतोच आहे, 11वी पासूनचे शिकतोय ते मॅन्युअल आहे. फक्त बिझनेस ऑर्गनायझेशनचे जसे जसे त्यांचे व्यवसाय बदलतो तशाप्रमाणे त्यांचं थोड्याफार प्रमाणात बदलत असतं. पण मॅन्युअल अकाउंटिंग आणि कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये काय तुलना केली जाऊ शकते, कोणतं चांगलं आहे हे आपण बघतोय. ठीक आहे, लेट्स स्टार्ट. Basic of difference, manual accounting and computerized accounting. First आहे meaning. Manual accountingचा meaning. Manual accounting is the system in which we maintain physically register of journal and ledger for
कीपिंग द रेकॉर्ड्स ऑफ इच बिझनेस ट्रान्झॅक्शन. मॅन्युअल अकाउंटिंग म्हणजे काय, तर आपण स्वतः कोणतीही व्यक्ती हाताने हस्तलिखित सगळ्या व्यवहारांची नोंद करते, जर्नल रोजकीर्त, व त्याच याच्यातून जर्नलमध्ये लेजरमध्ये ट्रान्सफर करतात. सेकंड आहे कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगचं meaning. In this system of computerized accounting, we use computer and different accounting software for डिजिटल रेकॉर्ड ऑफ इच बिझनेस ट्रान्झॅक्शन. ह्या प्रक्रियेमध्ये काय होतं, तर विविध जे काही नोंदी असतील, विविध जे ट्रान्झॅक्शन आहे ते आपण कॉम्प्युटराइजमध्ये नोंद करतो, त्याला म्हटलं जातं कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग. सेकंड आहे कॅल्क्युलेशन मेक टोटल ऑफ. आकडेमोड कशी केली जाते. इन दिस सिस्टीम मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये ऑल कॅल्क्युलेशन आर डन मॅन्युअली. फॉर एक्झाम्पल, टू फाइंड द बॅलन्स ऑफ एनी लेजर अकाउंट वी विल मेक टोटल ऑफ द डेबिट अँड क्रेडिट साईड अँड देन वी विल फाइंड इट्स डिफरन्स फॉर शोईंग बॅलन्स. आपण काय करतो मॅन्युअल अकाउंटिंगमध्ये, एखाद्या लेजर अकाउंटचं आपल्याला जर बॅलन्स काढायचा असेल, फॉर एक्झाम्पल कॅश, मग कॅशची डेबिट साईडची टोटल करणार, क्रेडिट साईडची टोटल करणार, त्याच्यानंतर जी मोठी असेल त्याच्यातून लेस करून तो अकाउंट काढणार. म्हणजे आपण मॅन्युअली आपल्या हाताने सगळं करणार. तसं सेकंड कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंगमध्ये, इन कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम अवर ड्युटी इज टू रेकॉर्ड द बिझनेस ट्रान्झॅक्शन मॅन्युअली इन द डाटाबेस. ऑल द कॅल्क्युलेशन आर डन बाय कॉम्प्युटर सिस्टीम. वी नीड नॉट कॅल्क्युलेट इच अकाउंट्स बॅलन्स, इट इज कॅल्क्युलेट ऑटोमॅटिकली बाय कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. एक वेळेस आपण मॅन्युअली फक्त म्हणजे एक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं तर ते त्याचं जे कॅल्क्युलेशन असेल ते ॲटोमॅटिकली तिथे रेकॉर्ड होईल. आपल्याला कोणतंही कॅल्क्युलेशन मॅन्युअल करण्याची, बेरीज वजाबाकी करण्याची गरज नाही, ते सॉफ्टवेअरद्वारे ॲटोमॅटिकली तिथे होतं. थर्ड आहे लेजर अकाउंट. Ledger accounts are prepared by posting transaction in the appropriate ledger manually with the help of journal. There may be mistake while transferring the amount manually. मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये काय होतं, आपण जर्नलवरून लेजर अकाउंट पोस्टिंग करत असतो. पोस्टिंगमध्ये तुमच्याकडूनही मिस्टेक झाल्या असतील, डेबिटला लिहायचं असेल क्रेडिटला लिहिलं जातं, किंवा एखादी पोस्टिंग बरोबर झाली तर रॉंग अमाऊंटने होते, म्हणजे चुका होण्याची शक्यता जास्त असते. इन अ कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम, वन्स अ व्हाउचर इज एंटर इट विल ऑटोमॅटिकली बी प्रिंटेड. दस देअर इज नो चान्स ऑफ टेकिंग और ट्रान्सफरिंग रॉंग अमाऊंट. याच्यात एक वेळेस जर आपण रेकॉर्ड केला व्यवस्थित बघून तर ती ॲटोमॅटिकली सगळ्या ठिकाणी जाते, कुठेही आपल्याला लिहायची गरज नसते किंवा आपल्याला तिथे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करायची गरज नसते. त्याच्यामुळे रॉंग अमाऊंट ट्रान्सफर होण्याची शक्यता कमी असते. फोर्थ आहे ट्रायल बॅलन्स, म्हणजेच त्याला आपण मराठीत तेरीज पत्रक असं म्हटलं जातं. इन दिस सिस्टीम, इन मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम, we have to take the balance of all ledger account in trial balance statement. आपण काय करतो, या प्रणालीमध्ये आपल्याला सर्व खात्याचे जे अमाऊंट्स मिळतील, बॅलन्स मिळतील, ते आपण ट्रायल बॅलन्समध्ये ट्रान्सफर करतो. कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम विल प्रोड्यूस ट्रायल बॅलन्स ॲटोमॅटिकली. याच्यात बनवण्याची गरज नाही, याच्यात बॅलन्स ट्रान्सफर करण्याची गरज नाही. एक वेळेस ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड केलं, त्याची लेजर ऑटोमॅटिकली रेडी होतो आणि ऑटोमॅटिकली लेजरचा बॅलन्सही ट्रान्सफर होऊन ट्रायल बॅलन्स ऑटोमॅटिकली जनरेट होतो. फिफ्थ आहे ॲडजस्टमेंट एंट्रीज रेकॉर्ड. ज्या आपण ॲडजस्टमेंट एंट्री असतात त्या कशा रेकॉर्ड केल्या जातात. इन मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम बोथ द ॲडजस्टमेंट, जर्नल एंट्रीज अँड इट्स पोस्टिंग इन द लेजर अकाउंट विल बी डन मॅन्युअली वन बाय वन. आपण शिकतोय जसे ॲडजस्टमेंट असतील आपण एक ॲडजस्टमेंटला 2 इफेक्ट देऊन मॅन्युअली आपल्या स्वहस्ताक्षरात लिहितो. इन कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम ओनली ॲडजस्टमेंट एंट्री विल बी पास्ड इन द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम. पोस्टिंग इन द लेजर अकाउंट विल बी डन ॲटोमॅटिकली. ॲडजस्टमेंट एंट्री केली, त्याची जनरल एंट्री केली, ॲटोमॅटिकली ते लेजरमध्ये जाईल, ॲटोमॅटिकली त्याच्या अमाऊंट सगळ्या तिथे घेतल्या जातील. इथे मॅन्युअली काहीही करायची आवश्यकता नाही. त्याच्यानंतर सिक्स्थ आहे फायनान्शियल स्टेटमेंट. वी हॅव टू मेक द फायनान्शियल स्टेटमेंट मॅन्युअली बाय केअरफुली ट्रान्सफरिंग द ट्रायल बॅलन्स
फिगर इंटू द ट्रेडिंग प्रॉफिट अँड लॉस अकाउंट अँड बॅलन्स शीट. आपण आत्ताच 12वीच्या पहिल्या प्रकरणात फायनल अकाउंट शिकलोय. मॅन्युअली करतोय आपण काय करतोय, ट्रायल बॅलन्सवरून एक अमाऊंट व्यवस्थित रेकॉर्ड करून आपल्याला तिथे ट्रान्सफर करावे लागते. जर अमाऊंटचा 0ही रॉंग झाला, 1 शून्य वाढला किंवा कमी झाला तर तिथे काय होतं, पूर्ण चुकतं. मग काय होतं, मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीममध्ये मॅन्युअली स्वतः ट्रायल बॅलन्सच्या सगळ्या फिगर्स ट्रेडिंगमध्ये, प्रॉफिट अँड लॉस अकाउंटमध्ये आणि बॅलन्स शीटमध्ये ट्रान्सफर करावे लागतात. पण कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीममध्ये तसं नाही. वी नीड नॉट प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट मॅन्युअली. फायनान्शियल स्टेटमेंट विल बी जनरेट ऑटोमॅटिकली. इट विल ऑल्सो automatically change after each voucher entry in the system. This facility is not available in the manual accounting system. कॉम्प्युटराइज अकाउंटिंग सिस्टीममध्ये काय, एक वेळेस तुम्ही केलं, एक वेळेस व्हाउचर टाईप केलं, जसं परचेस असेल, सेल असेल, तर त्याप्रमाणे त्याची ॲटोमॅटिकली बदल होत असतो. कोणतीही आपल्याला स्टेटमेंट प्रिपेअर करायची गरज नाही, काही दुसऱ्याकडे आपल्याला नोंद ठेवायची आवश्यकता नाही. आणि लास्ट 7, क्लोजिंग द बुक्स. बुक कशा क्लोज केल्या जातात, इन अ मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम आफ्टर द इयर एंड अकाउंट्स प्रिपेअर फायनान्शियल स्टेटमेंट फॉर द अकाउंटिंग पिरियड. द बॅलन्सेस आर टू बी कॅरीड फॉरवर्ड मॅन्युअली टू नेक्स्ट इयर. आपण काय करतो, प्रत्येक अकाउंट क्लोज करतो, त्याच्यावरून फायनान्शियल स्टेटमेंट बनवतो आणि प्रत्येक बॅलन्स काय करतो, फॉरवर्ड करतो पुढच्या वर्षासाठी. इन द कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर फायनान्शियल रिपोर्ट आर ऑटो जनरेटेड फॉर द अकाउंटिंग पिरियड. द बॅलन्सेस आर ऑटोमॅटिकली कॅरी फॉरवर्ड टू नेक्स्ट इयर. याच्यात काय होतं की ऑटोमॅटिकली जनरेट होतं फायनान्शियल स्टेटमेंट, त्यानंतर आपोआप ते काय होतं, जे काही बॅलन्स असतील ते ऑटोमॅटिकली कॅरी फॉरवर्ड होतील पुढच्या वर्षासाठी. त्याच्यासाठी आपल्याला कुठेही ते फॉरवर्ड करायची आवश्यकता नाही. जिथेच आपण मॅन्युअल अकाउंटिंग सिस्टीम अँड कॉम्प्युटराइज्ड अकाउंटिंग सिस्टीम याचा आपण फरक बघितलेला आहे. लेट्स स्टार्ट सोर्सिंग ऑफ अकाउंटिंग सॉफ्टवेअर. अकाउंटिंग सॉफ्टवेअरचे सोर्स कुठले आहेत, संच कुठे आहेत. फर्स्ट आहे अकाउंटिंग पॅकेजेस. Every computerized accounting system implement to perform the accounting activity, recording and storing of accounting data and information, and generate various report as per the requirement of the user. From the respectively, the accounting packages are classified into the following categories. प्रत्येक अकाउंटिंग सिस्टीममध्ये जी सॉफ्टवेअरची ही लेखांकन प्रक्रियेची जी आहे ती उपभोक्ताच्या गरजेनुसार वेगवेगळा अहवाल तयार करत असतो. मग या सॉफ्टवेअरचं वर्गीकरण खालीलप्रमाणे केलेलं आहे. फर्स्ट आहे रेडी टू यूज, वापरण्यास तयार. दुसरं आहे कस्टमाइज, सानुकूलित म्हणजे आपल्याला पाहिजे तसं. थर्ड आहे ट्रेलर्ड, तयार करून घेतलेले. आणि चौथा आहे फ्री अँड ओपन सोर्सेस, खुल्या स्रोतामधून उपलब्ध. Each of these categories offers individual features. However, the choice of the accounting software would depend upon the suitability to the organization or firm, especially in terms of accounting and financial need. हे 4 प्रकारचं आहे, ज्याला जसं वापरायचं आहे. आता प्रत्येकाचं ज्याचं त्याचं फीचर्स, ज्याचं त्याचं वैशिष्ट्य वेगळं आहे. ज्या फर्मला, ज्या व्यवसायाला जशी आवश्यकता असेल त्या सॉफ्टवेअरचा ते वापर करतात. ओके, फर्स्ट आहे रेडी टू यूज, वापरण्यास तयार. दिस अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज सुटेबल टू दोज ऑर्गनायझेशन ऑफ फर्म रनिंग स्मॉल स्केल बिझनेस where the frequency or volume of accounting transaction is a very less. This is because the cost of installation is generally less and number of users is limited. Ready to use software is relatively easier to learn. This also implies that level of secrecy is relatively low and the software is prone to data frauds. The training needs are simple and sometimes the vendor, supplier software offer the training on the software free. However, this software offer little scope of linking to अदर इन्फॉर्मेशन सिस्टीम. हे जे सॉफ्टवेअर आहे ते लघु उद्योजकांना म्हणजे ज्यांचा व्यवसाय लहान आहे यांच्यासाठी वापरात असू शकतो, कारण या प्रणालीची किंमत कमी असून उपभोक्त्यांची संख्याही याच्यावर मर्यादित असते. ह्या प्रणाली शिकण्यास सोप्या असतात, त्यामुळे माहितीची गोपनीयता फारशी राहू शकत नाही. संगणकीय प्रणालीमध्ये घोटाळे होण्याची शक्यता वाढते. याचं प्रशिक्षण जे आहे ते सोपं असतं. बरेच वेळा जो देणारा असतो, जो सॉफ्टवेअर पुरवठादार असतो, तो फ्रीमध्ये सुद्धा याचं ट्रेनिंग देत असतो. सेकंड आहे कस्टमाइज्ड.
यालाच मराठीत सानुकूलित असं म्हटलं जातं. दिस अकाउंटिंग सॉफ्टवेअर मे बी कस्टमाइज्ड टू मीट द स्पेशल रिक्वायरमेंट ऑफ द युजर. स्टँडर्डाइज्ड अकाउंटिंग सॉफ्टवेअर अवेलेबल इन द मार्केट मे नॉट suit for or fulfill the user requirement. For example, standardized accounting software may contain the sales voucher and inventory status as a separate options. However, when the user required that inventory status to be updated immediately upon entry of sales voucher and reports be printed, the software needs to be customized. काही वेळेस काय होतं, उपभोक्त्याच्या गरजेनुसार काही सॉफ्टवेअरची आवश्यकता असते. बाजारात ज्या मिळणारे सॉफ्टवेअर असतात ते प्रत्येकालाच उपयुक्त असेल, फायद्याचं असेल असं नसतं. त्यावेळेस अशा कस्टमाइज सॉफ्टवेअर वापरलं जातं. उदाहरणार्थ काही तयार असलेल्या प्रणालीमध्ये सेल्स आणि जे व्हाउचर आहे ते वेगवेगळे स्वतंत्रपणे नोंद केले जातात. पण उपभोक्त्याला मात्र विक्री झाल्यानंतर त्याच्या मालाचा साठ्यावर होणारा परिणाम लगेच त्याच्यावर परिणाम झाला पाहिजे, व्हाउचर लगेच बदललं पाहिजे असं असतं. मग अशा वेळेस ते काय करतात, कस्टमाइज सॉफ्टवेअरकडे वळतात. कस्टमाइज सॉफ्टवेअर इज सुटेबल फॉर लार्ज अँड मीडियम बिझनेस अँड कॅन बी लिंक टू द अदर इन्फॉर्मेशन सिस्टीम. द कॉस्ट ऑफ इन्स्टॉलेशन अँड मेंटेनन्स इज रिलेटिव्हली हाय बिकॉज द हाय कॉस्ट इट इज टू बी पेड to the vendor for customization. The customization include modification and addition to the software contains provision for the specified number of users and their autonomy. Secrecy of data and software can be better maintained in the customized software since the need to train the software user is important. The training costs are therefore high. या ह्याच्यात काय असतं की हे जे सॉफ्टवेअर आहे ते मोठ्या आणि मीडियम बिझनेससाठी वापरू शकतात. याची किंमत ही त्या सॉफ्टवेअरपेक्षा जास्त असते आणि ह्या प्रणालीमध्ये आवश्यक ते बदल सोयीनुसार केल्या जातात. माहिती व प्रणालीची गोपनीयता ही ह्या प्रणालीत राखली जाते, परंतु ही प्रणाली वापरण्यासाठी उपभोक्त्याला प्रशिक्षणाची ट्रेनिंगची गरज असते आणि प्रशिक्षणाचा खर्च हा जास्त असतो. थर्ड आहे टेलर्ड आहे तयार करून घेतलेले. The accounting software is genuine, tailored large business organization with multi-user and geographically scattered location. This software are require specialization training to the users. The tailored software is designed to meet the specific requirement of the user and form an important part of the organization. MIS. The secrecy and the authenticity check are the reduced in such software and they offer high flexibility in terms of number of users. हे स्वतः तयार करून घेतले सॉफ्टवेअर असतं. जशी गरज असेल त्याप्रमाणे याच्यात म्हणजे अनेक कर्मचारी वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या स्थानाहून त्यावर काम करू शकतात. ह्या प्रणालीच्या वापरासाठी विशेष प्रशिक्षणाची गरज असते, ट्रेनिंगची गरज असते. अशा प्रकारची प्रणाली उपभोक्त्याच्या विशेष गरजांची काळजी घेतात व व्यवस्थापन सूचना प्रणालीद्वारे महत्त्वाचा भाग बनतात. ह्या प्रणालीत गोपनीयता व सत्यता पाळून एकाच वेळी अनेक उपभोक्त्यांना या प्रणालीचा वापर करून देतात. फोर्थ आहे फ्री अँड ओपन सोर्स, खुल्या स्रोतामधून उपलब्ध. The small business need an accounting software but they don't have a big budget. Then find out at accounting software available on free open source software on the internet. This application you can download and install from the website. हे फ्री आणि ओपन सोर्स असतात. ज्या लहान उद्योग आहे त्यांना एवढी किंमत देऊन एखादं सॉफ्टवेअर खरेदी करता येत नाही. मग ते काय शोधत असतात की आपल्याला जे फ्री मिळेल असं सोर्स आपण इंटरनेटवरून काय करू शकतो, डाउनलोड करून इन्स्टॉल करू शकतो. फॉर एक्झाम्पल GNU Kata इज द ओपन सोर्स अकाउंटिंग सॉफ्टवेअर फॉर स्मॉल बिझनेस ॲज वेल ॲज पर्सनल फायनान्शियल सॉफ्टवेअर. लेट्स सी लीगल अँड लायसन बेस्ड pirated accounting software. There are different types of accounting software packages and application available in the market. User can select legal and open source software as per its business needs. आपल्या मार्केटमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे सॉफ्टवेअर अवेलेबल आहे. ज्या व्यक्तीला ज्या पद्धतीचं पॅकेज हवं आहे, ज्या प्रकारचं सॉफ्टवेअर हवं आहे तो बिझनेसमॅन त्या प्रकारे तो निवडू शकतो. लीगल अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज फुल्ली फंक्शनल अँड सेफ. Pirated accounting software is also fully functional but its use is illegal and data can be corrupt. Always use the legal software for the accounting transaction because they can be updated as per statutory changes like VAT, GST, etc.
लिगल अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे फुल्ली फंक्शनल असतात, ते पूर्णपणे कार्यान्वित असतात आणि सेफ असतात. पण पायरेटेड अकाउंटिंग सॉफ्टवेअर हे जरी फुल फंक्शनल असले तरीही ते इलिगल आहे, बेकायदेशीर आहे. त्याच्यामुळे आपली जी माहिती आहे ती दुसरीकडे करप्ट होण्याची शक्यता असते, त्याचा गैरवापर होण्याची शक्यता असते. त्याच्यामुळे अकाउंटिंग करताना नेहमी लिगल सॉफ्टवेअरचा यूज करावा, कारण ते अपडेटेड असतात. त्याच्यात जसे चेंजेस झालेले आहे व्हॅट, टॅक्स, त्याप्रमाणे त्याच्यात बदल करणं सोपं जातं. लीगल सॉफ्टवेअर, व्हॉट इज मीन बाय लीगल सॉफ्टवेअर? लीगल सॉफ्टवेअर इज अ फुल फंक्शनल सॉफ्टवेअर. हे पूर्णपणे कोणत्याही बंधनाशिवाय वापरलं जाणारं सॉफ्टवेअर आहे. सेकंड, डेमो सॉफ्टवेअर used for demo purpose with all major features but with a very few restriction. डेमो सॉफ्टवेअर काय आहे? हे सॉफ्टवेअर प्रात्यक्षिकासाठी वापरलं जातं. जशी आपण त्याला सांगितलं जातं तसे फीचर्स याच्यात काही कमी रिस्ट्रिक्शन नाही, याला कमी रिस्ट्रिक्शन दिलेले आहेत. थर्ड आहे पायरेटेड सॉफ्टवेअर. क्रॅक सॉफ्टवेअर नियरली फुल फंक्शनल बट इलिगल टू यूज अँड रिस्की कॅन सायडिंग डाटा सेफली. हे जरी पूर्णपणे कार्यान्वित आहे, ते पूर्णपणे व्यवस्थित फुल फंक्शनल आहे, पूर्णपणे व्यवस्थित चालतं, पण बट इलिगल टू यूज, हे बेकायदेशीर आहे. हे वापर करण्यासाठी बेकायदेशीर असल्यामुळे आपलं नुकसान होण्याची शक्यता असते. To select the best accounting product, you will first need to decide your individual and corporate needs. Small business accounting software functional much differently in many respects that accounting software manufacture as an enterprise's resources. Planning, solution, for example, Tally, ERP9, Miracle, Busy, Focus and Wings. आपण सगळ्यात पहिले आपण शोधलं पाहिजे की आपल्याला काय गरज आहे, आपल्या व्यवसाय संस्थेला, आपल्या कंपनीला गरज काय आहे, त्याप्रमाणे सॉफ्टवेअर डिसाईड केले जातात. टॅली टॅली 9 जे आहे हे खूप फेमस सॉफ्टवेअर आहे अकाउंटिंगसाठी. त्यानंतर मिरॅकल असेल, बिझी असेल, फोकस असेल आणि विंग्स असेल, अशा वेगवेगळ्या प्रकारचा सॉफ्टवेअर आपण यूज करू शकतो अकाउंटिंगसाठी. प्रॅक्टिकल ॲक्टिव्हिटी दाखवली जाते तुम्हाला. प्रॅक्टिकल ऑन ॲप्लिकेशन अकाउंटिंग सॉफ्टवेअर, क्रिएशन ऑफ कंपनी अकाउंट्स ग्रुप, अकाउंटिंग एंट्रीज अँड जनरेशन ऑफ रिपोर्ट, बॅलन्स शीट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट डे बुक कसं केलं जातं प्रॅक्टिकलमध्ये हे आपण बघतोय. व्हॉट इज अ अकाउंटिंग सॉफ्टवेअर? अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर अकाउंटिंग सॉफ्टवेअर इज यूज्ड फॉर रेकॉर्डिंग डे टू डे बिझनेस ट्रान्झॅक्शन ऑफ अ कंपनी. इट मेंटेन्स इन्व्हेंटरी मॅनेजमेंट सिस्टम विथ द कॉम्प्युटर. इट इज इंटिग्रेटेड विथ द अदर बिझनेस ॲप्लिकेशन सच अ परचेस, सेल्स, फायनान्स, पेरोल, इन्व्हेंटरी एक्स्ट्रा विथ ऑल अकाउंटिंग डिटेल्स. अकाउंटिंग सॉफ्टवेअर म्हणजे काय? तर डे टू डे ट्रान्झॅक्शन जर आपण कॉम्प्युटराइज्डमध्ये कॉम्प्युटरमध्ये रेकॉर्ड करतो त्याला म्हटलं जातं. ठीक आहे. स्टेप 1. फर्स्ट स्टेपमध्ये काय आहे? आफ्टर एंटरिंग इनटू अकाउंटिंग सॉफ्टवेअर, टॅली डबल क्लिक ऑन द ऑप्शन क्रिएट कंपनी अंडर कंपनी इन्फॉर्मेशन. आपण स्क्रीनवर जो टॅली ऑप्शन दिसणार आहे त्याच्यावर तुम्ही डबल क्लिक करायचं. डबल क्लिक केल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल. तिथे क्रिएट कंपनी म्हणून आपल्याला जायचं आहे. टू क्रिएट कंपनी इन अ टॅली, फॉलो द फॉलोविंग नेव्हिगेशन पाथ गेटवे ऑफ टॅली. त्यानंतर कंपनी इन्फॉर्मेशन, त्यानंतर क्रिएट कंपनी. आपल्याला अशी प्रकारची विंडो तुम्हाला तिथे दिसणार आहे. त्यानंतर तुम्हाला काय सिलेक्ट करायचं आहे? कंपनी इन्फॉर्मेशन आणि त्याच्यातून क्रिएट कंपनी. ओके. सेकंड, स्टेप 2. The company creation window display on the screen as show below in the image. Fill the detailed information in the company creation. कंपनी क्रिएशनवर जेव्हा तुम्ही क्लिक कराल तेव्हा तुम्हाला खालची जी विंडो दिसते तशी ओपन होईल. त्याच्यात आपल्या कंपनीची संपूर्ण माहिती टाकायची. फर्स्ट, हाऊ टू क्रिएट लेजर अकाउंट इन अ टॅली सॉफ्टवेअर. टॅली सॉफ्टवेअरमध्ये आपण कसे लेजर अकाउंट करू शकतो. गेटवे ऑफ टॅली, अकाउंटिंग इन्फॉर्मेशन, लेजर्स, सिंगल लेजर अँड चूज क्रिएट. गेटवे ऑफ टॅलीमध्ये गेल्यानंतर टॅलीची जी स्क्रीन दिसेल तिथे क्लिक ऑन अकाउंट्स इन्फॉर्मेशन. अकाउंट इन्फॉर्मेशनमध्ये गेल्यानंतर तिथे आपल्याला ते क्रिएट करायचं आहे. पाथ, गेटवे ऑफ टॅली, अकाउंट इन्फो, लेजर्स, सिंगल लेजर, चूज क्रिएट. याच्यात काय करायचं आहे? इथे तुम्हाला दिसेल त्याप्रमाणे
तिथे अकाउंट इन्फोमध्ये जाऊन लेजर्समध्ये सिंगल लेजर आणि नंतर चूज अ क्रिएट. आपल्याला ज्याचं क्रिएट करायचं आहे ते तिथे क्रिएट करायचं. हाऊ टू क्रिएट व्हाउचर टॅली सॉफ्टवेअर. लेजर झालं, आता टॅली सॉफ्टवेअरमध्ये व्हाउचर कसं क्रिएट करायचं. फॉर एक्झाम्पल, परचेस गुड्स ऑन अ क्रेडिट फ्रॉम मिस्टर अनमोल शर्मा ऑफ ₹25,000. हे बघा इथे दिलेलं आहे आपल्याला खाली, त्याप्रमाणे आपल्याला करायचं आहे. लेट्स स्टार्ट. व्हाउचर टाईप इन अ टॅली. व्हाउचर, वेगवेगळे व्हाउचर्सचे टाईप आहे ते आपण बघतोय. व्हाउचर टाईप्स अँड इट्स यूज, त्याचा यूज कसा होतो. फर्स्ट आहे F4 कॉन्ट्रा. इथे वेगवेगळ्या व्हाउचरचा यूज करून आपण डे टू डे ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करत असतो. F4 कशासाठी, कॉन्ट्रा, ज्याच्यात कॅश डिपॉझिटेड इन बँक, कॅश विड्रॉ फ्रॉम बँक, ट्रान्सफर फ्रॉम वन कॅश अकाउंट टू अदर कॅश अकाउंट, बँक टू बँक ट्रान्झॅक्शन रेकॉर्ड करू शकतो. बँकेची रोख भरती असेल तर, बँकेतून रोख काढली असेल तर, रोख खात्यातून रोख खात्यात स्थानांतर केलं असेल तर, बँकेतून दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर केलं असेल तर. सेकंड आहे F5 पेमेंट. F5 मध्ये काय काय असतं, ऑल टाइप्स ऑफ पेमेंट्स आर एंटर्ड थ्रू द व्हाउचर टाइप, कॅश और बँक. क्रेडिट आइटम ऑफ पेमेंट व्हाउचर शॉल बी आयदर कॅश और बँक अकाउंट्स ओनली. देअर कॅन बी 2 मोड्स, सिंगल एंट्री मोड और डबल एंट्री मोड. याच्यात काय काय आहे, सगळ्या प्रकारची रोख किंवा बँकेतून आपण जे काही देयकं दिली असेल, पेमेंट केली असेल ते. सेकंड, नावे लिहिलेली रोख किंवा बँक रक्कम. आणि तिसरं आहे 2 प्रकारचं लेखांकन आपण याच्यात करू शकतो, सिंगल एंट्री मोडमध्ये किंवा डबल एंट्री मोडमध्ये. F6 आहे रिसिप्ट. रिसिप्ट म्हणजे रिसीव्ह होणं. देअर कॅन बी ओनली 2 टाइप्स ऑफ रिसिप्ट, कॅश रिसिप्ट अँड बँक रिसिप्ट. ज्याच्यात ॲक्च्युअल पैसे मिळालेले आहेत ते 2 रिसिप्ट आपण याच्यात घेऊ शकतो. बोथ दिस रिसिप्ट हॅज टू बी एंटर हिअर. डेबिट आयटम और रिसिप्ट व्हाउचर विल ऑलवेज बी आयदर बँक और कॅश. देअर कॅन बी 2 मोड्स, सिंगल एंट्री मोड और डबल एंट्री मोड. याच्यात पण जे काही रक्कम जमा होते त्याची रेकॉर्ड करायची आहे. याच्या पण 2 पद्धती आहे, सिंगल एंट्री मोड आणि डबल एंट्री मोड. F7 आहे जर्नल. जर्नलमध्ये दिस व्हाउचर इज यूज फॉर नॉन कॅश ट्रान्झॅक्शन. कॅश ट्रान्झॅक्शन कुठे रेकॉर्ड होतात, F5 आणि F6 मध्ये, आणि जे नॉन कॅश असेल ते इथे रेकॉर्ड केले जातात. फॉर एक्झाम्पल, डेप्रिसिएशन, प्रोव्हिजन, ट्रान्सफर एंट्रीज, परचेस ऑफ फिक्स ॲसेट ऑन क्रेडिट. ॲसेट जर क्रेडिटवर परचेस केली असेल तर कुठे करायचं, जर्नल व्हाउचरमध्ये. जर्नल व्हाउचर शुड नॉट बी यूज्ड फॉर क्रेडिट सेल और क्रेडिट परचेस. लक्षात ठेवा, ॲसेट परचेस केली असेल क्रेडिटने तर, पण जर क्रेडिट सेल आणि क्रेडिट परचेस असेल तर ते इथे येणार. पुढचा आहे F8 सेल्स. दिस इज यूज्ड फॉर कॅश सेल्स ॲज वेल ॲज क्रेडिट सेल. देअर कॅन बी 2 मोड्स, ॲज इनव्हॉइस और ॲज अ व्हाउचर. पार्टी अकाउंट नेम मीन्स लेजर टू बी डेबिटेड, राईट कॅश इन अ केस ऑफ कॅश सेल्स. याच्यात काय होतं, याचा वापर रोख व उधारीच्या विक्री नोंदीसाठी होतो. 2 प्रकारचे दाखवता येतात, पावती क्रमांक. पार्टी अकाउंट्स नेम मीन्स लेजर टू बी डेबिटेड, राईट कॅश इन अ केस ऑफ अ कॅश सेल्स. याच्यात सेल्समध्ये काय तर जे क्रेडिट सेल्स आहेत ते आपण याच्यात नोंदतो. रोख असेल, कॅश असेल, क्रेडिट सेल्स याच्यात दिले जाते. F9 आहे परचेस. दिस व्हाउचर टाइप इज यूज्ड फॉर बोथ टाइप्स ऑफ परचेस, क्रेडिट्स ॲज वेल ॲज कॅश. देअर कॅन बी 2 मोड्स, ॲज अ इनव्हॉइस, ॲज अ व्हाउचर. पार्टी अकाउंट नेम मीन्स लेजर टू बी क्रेडिटेड. याच्यात पण उधारीचं असेल किंवा रोखचं असेल, कॅश और क्रेडिट दोघी परचेस याच्यात नोंद केली जाते. 2 प्रकारे दाखवता येतात, पावती किंवा प्रमाणक, इनव्हॉइस किंवा व्हाउचर्स. खात्यामध्ये पुरवठादार व रोख या दोन्ही खात्यात त्याची नोंद होते. इथेच आपण आज आपलं 10वं चॅप्टर कॉम्प्युटर इन अकाउंटिंगचे सगळ्या गोष्टी बघितलेल्या आहेत. अपेक्षा करते तुम्हाला सगळ्यांना समजलं असेल. थँक्यू.